सगळीकडे रस्ते खचलेले आहेत, डबर पडलेले आहेत, गटाराची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही, मेन रोडची लाईट चालूच नाही नसतात कधी. सगळ्या म्हणजे आरसा मतदारसंघाचा, आरसा प्रभागाचा. पहा न्यूज मराठी 24 वर. सर आपलं नाव कसं म्हणालात? माझं नाव योगेश वसंत पाटील. हे वर्ष निवडणूक झालेलं नाही, त्याचा तोटा भरपूर लोक म्हणजे समाजाच्या लोकांना भरपूर झालेला आहे. रस्ते नाहीत, गटरच नाहीत. त्याच्या अगोदर नगरसेवक होते त्यावेळी आम्ही हक्कान नगरसेवकांना सांगत होतो हे काम तुम्ही करू शकता, त्यांच्याकडे आम्ही काम करून घेत होतो. आता प्रशासन आल्यापासून कुठल्याही कामाचं हे नाही. तो बघितला तर वार्डाचं सुद्धा, कोल्हापूर शहरचं सुद्धा सगळीकडे रस्ते खचलेले आहेत, डबर पडलेले आहेत, गटाराची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही, मेन रोडची लाईट चालूच नाही नसतात कधी. सगळ्या म्हणजे ती लोक वारंवार तक्रार देतात, तक्रार देऊन काही उपयोग होत नाही. प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते. फक्त कसं आहे, या लवकरात लवकर इलेक्शन व्हाव्या, नगरसेवक यावं, म्हणजे आम्हाला हक्काना बोलता येईल की बाबा तुम्ही हे काम करू शकता, का तर आपण निवडून दिलेला असतो त्यांना. त्यांचा तो तेवढा अधिकारच असतो आपला त्यांच्यावर, ते त्यांच्या माध्यमातून ती कामं होत जातात. आता प्रशासनाकडे कुणाला तुम्ही जाऊ बघा, त्याचे कोणाचे नंबर नाहीत. आपण तक्रार केली की ते काय दखल घेत नाहीत, काय नाहीत. सगळे आता वैयक्तिक मी ऑनलाईन वर तक्रार जरी केली तरी येत नाही, काही होत नाही. एक नंबर प्रभाग मध्ये ड्रेनेज लाईट चालू आहे, इतकी वाईट परिस्थिती आहे. पाऊस आला की एवढा चिखलाने येत होते की अक्षरशः लोक पडतात. की त्याच्यानंतर आम्ही त्याची मिटिंग वारंवार सोसायटीमध्ये आपल्या 2-4 वेळा घेऊन प्रशासनाचे अधिकारी अजून गेले तरी त्यांचं काही म्हणणं नाही. हा आम्ही करतो, रोलर त्याच्यावर फिरवतो, भरून टाकून देतो, डांबरस्ता करून देतो, अजून कुठलेही काही झालेलं नाही.